हॅलो नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम सर्वांना हर हर महादेव। तर आज मी आले आहे तेलंगणा येथील तांडूर या गावामध्ये भूकैलास द्वादश मंदिर पाहायला। तर हे भूकैलास द्वादश मंदिर नेमकं कुठं आहे आणि इथं पाहण्यासारखं काय काय आहे, इथं येऊन मी काय काय केलं या सर्वाबद्दल आज आपण बोलणार आहोत। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। भूकैलास द्वादश मंदिर तुम्हाला पाहायचं असेल तर हे हैदराबादहून 120 किलोमीटर अंतरावर आहे आणि कर्नाटक यादगीरहून 3 तासाच्या अंतरावर आहे। फायनली 3 तासाच्या प्रवासानंतर आम्ही ह्या मंदिरात पोहोचलो आहे। तर इथं आत जाण्याआधी तिकीट घ्यावं लागतं। तिकीटची प्राइस आहे 100 रुपये। तर आम्ही तिकीट घेऊन आता आत आलो आहे। भूकैलास द्वादश मंदिराची खास विशेषता म्हणजे येथील 65 फीट शंकराचा स्टॅच्यू आणि दर्शन करण्यासाठी पाण्यातून जाण्याचा मार्ग। द्वादश ज्योतिर्लिंग म्हणजे 12 ज्योतिर्लिंग तर तुम्हाला दिसतच असेल इथं छोटे छोटे शिवलिंग आहेत। तर असे 11 शिवलिंग पार करत आपल्याला मोठ्या शिवलिंगापर्यंत पोहोचायचं आहे आणि दर्शन करण्यासाठी पाण्यातून जाण्याचा अनुभव हा माझा पहिल्यांदा होता। तर पहिला पाण्यात उतरताना थोडीशी भीती वाटली होती, पण जसं जसं पुढे जात गेले ना तर खूपच मजा आली। तर ह्या भूकैलास द्वादश मंदिराच्या बांधकामाची सुरुवात 2008 साली चालू झाली आणि 2011 पर्यंत हे मंदिर पूर्ण कंप्लीट झालं। आणि खास सांगायचं म्हणजे ह्या भूकैलास द्वादश मंदिरामध्ये फक्त आज आमचा ग्रुप होता, बाहेरचं कोणीही नव्हतं, त्यामुळे खूपच मजा आली। तर माझ्या ग्रुपचं नाव आहे शिवशक्ती ग्रुप। आम्ही सर्वजण महादेवाच्या मंदिरामध्ये भजन करतो आणि कोणत्याही तीर्थक्षेत्राला किंवा देवस्थानाला जायचं असेल तर आम्ही ग्रुपमध्ये जातो। तर याआधीही आमचा ग्रुप काशीला गेला होता, तिथंही खूपच मजा आली होती। तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काशी व्लॉगचा व्हिडिओ पाहू शकता। पाण्यात असणाऱ्या 11 शिवलिंगावर जल चढवत आता आपण मोठ्या शिवलिंगापर्यंत पोहोचलो आहे। तर तुम्ही समोर इथं पाहू शकता, हे आहे मोठ्या शिवलिंगाची गर्भगुडी। आत जाण्यास मनाई आहे म्हणून आम्ही बाहेरूनच नमस्कार केला, आशीर्वाद घेतलं। तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर ट्रेन रूट ही आहे, बसनेही तुम्ही येऊ शकता आणि इथं राहण्याची व्यवस्थाही आहे। प्रसाद म्हणून तुम्हाला भोजनही मिळेल। या ठिकाणी राहण्यासाठी तुम्हाला रूम ही अवेलेबल आहे, त्याशिवाय तलाव आणि स्विमिंग पूल ही पाहायला मिळेल। भूकैलास द्वादश मंदिराच्या आसपास ग्रीनरी खूपच छान मेंटेन केलेली आहे। भूकैलास द्वादश मंदिर येथील शांतीपूर्ण वातावरणात तुम्हाला पक्ष्यांचा आवाज आणि हवेने हलणाऱ्या झाडांच्या पानांचा आवाज ऐकून मनाला खूपच प्रसन्न वाटेल। भूकैलास द्वादश मंदिराची सर्वात मोठी विशेषता 65 फीट शंकराचा स्टॅच्यू तर आहेच, याशिवाय तुम्हाला इथं 12 ज्योतिर्लिंग, काळभैरवाची प्रतिमा, वीरभद्राची प्रतिमा, हनुमान प्रतिमा, नवग्रह मंडप, अय्यप्पा स्वामी मंदिर, साईबाबा मंदिर, विनायक मंदिर, दत्तात्रेय मंदिर, राघवेंद्र स्वामी मंदिर, सीताराम मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर आणि कालिका देवी मंदिर ही पाहायला मिळेल। तर तुम्ही इथं पाहू शकता एक मोठ्या आकाराचं शिवलिंग आहे, त्याच्या बाजूला नवदुर्गा देवींचे अवतार आहेत। तर मी एक एक करून पूर्ण देवींचे अवतार तुम्हाला दाखवते। भूकैलास द्वादश मंदिर एक असं ठिकाण आहे की तुम्हाला एकाच ठिकाणी खूप साऱ्या देवी देवतांचे दर्शन होईल। मंदिरातील संपूर्ण देवी देवतांचे दर्शन करून आम्ही बाहेर येत होतो, पण मला आणि माझ्या मैत्रिणींना पाण्यातून जाण्याचा मार्ग इतका आवडला की आम्ही परत मागं फिरलं आणि ज्या वाटेने आत आलो होतो ना त्या वाटेनेच आम्ही बाहेर आलो। तर मित्रांनो, उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ही जागा खूपच छान आहे, तुम्ही एकदा या जागेवर जरूर व्हिजिट करा। तर आता पाण्यात खेळणं खूप झालं, आमच्या ग्रुपमधील सर्वजण पुढेही गेले आहेत, आम्हालाही प्रसाद घ्यायचा आहे। आणि तुम्ही इथं पाहू शकता माझ्या मुलाला अजूनही मजा येत होती, त्याला पाण्यात अजूनही खेळायचं होतं, पण आपल्याला अजून खूप काही पाहायचंही आहे। तर चला आता आपण पाण्यातून बाहेर जाऊया। तर ह्या बाजूला प्रसादाची व्यवस्था आहे आणि प्रसादामध्ये तुम्हाला गरमागरम भात, डाळीची आमटी, गरमागरम शिरा आणि वांगी बटाट्याची भाजी मिळेल। तर आम्ही सर्वांनी येताना बरोबर टिफिनही आणलं होतं, पण इथला प्रसाद इतका स्वादिष्ट होता, आम्ही इथं पोटभर जेवून घेतलं। त्याच्यानंतर अजून काय पाहायचंय ते पाहून घेतलं। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटत असला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। तर मी आता कॅमेरा थोडा फिरवते आणि तुम्हाला 65 फीट शंकराचा स्टॅच्यू दाखवते। तर तुम्ही इथं पाहू शकता, खूपच सुंदर स्टॅच्यू आहे। तर इथं आहे एक मोठ्या आकाराची हनुमान प्रतिमा, त्याच्या बाजूला नवग्रह मंडप आहे जो की खूपच मोठा आहे, त्याच्या समोर कालिका देवी मंदिर आहे, बाजूला विनायक मंदिर आहे। तर चला आपण आता तिथं जाऊन दर्शन घेऊया।
भूकैलास द्वादश मंदिर पूर्ण पाहून झाल्यावर आता आपल्याला इथून थोड्याशा दुरीवर एक पौराणिक हनुमान मंदिर आहे, तिथं जायचं आहे. तर चला तर मग तिथं निघूया. तर हे हनुमान मंदिर खूपच जुनं होतं आणि खूपच सुंदर होतं. तर इथंही महाप्रसाद होता, पण आम्ही भूकैलास द्वादश मंदिरामध्ये प्रसाद घेतला होता म्हणून इथं आम्ही थोडासा प्रसाद म्हणून लाडू घेतला. त्याच्यानंतर पुढे निघालो. तर इथं येऊनही आम्हाला खूप छान वाटलं. तर इथं आम्ही थोडा उशीर बसलो, थोडे फोटोज व्हिडिओज घेतले. त्याच्यानंतर आम्ही पुढे निघालो. हनुमान मंदिर पाहून झाल्यावर थोड्याशा दुरीवर एक वॉटरफॉल होता, तर आता आम्ही तिथे आलो आहे. तर इथलाही नजारा मी तुम्हाला दाखवते. तर तुम्हाला इथे दिसतच असेल, हा आहे वॉटरफॉल. तर वॉटरफॉल जवळून पाहण्यासाठी आम्हाला खाली उतरावं लागेल, पण संध्याकाळ होत आली आहे. परत येताना अंधार होईल म्हणून आम्ही दुरूनच पाहिलं. त्याच्यानंतर आम्ही पुढे निघालो. घरी परत येताना वाटेत एक बालाजी मंदिर लागलं, तर तिथं उतरून आम्ही दर्शन घेतलं. चारी बाजूला शेती आणि त्याच्यामध्ये हे बालाजी मंदिर अतिशय सुंदर होतं. तर इथंही आम्ही सर्वांनी दर्शन केलं आणि बरोबर जे टिफिन आणलं होतं ना, तर अजून एकदा आम्ही सर्वांनी इथे जेवण केलं. त्याच्यानंतर आम्ही घरी परतलो. तर आजचा दिवस खूपच छान गेला. आज खूप काही पाहिलं. तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. भेटूया अजून एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत हर हर महादेव.